शक्तीपीठ महामार्गाविरोधात खानापूर तालुक्यातील धानवड ग्रामस्थांचा एल्गार. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी. शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या जीवावर उठलेला आहे. आमची शेती आमच्यासाठी आई आहे. आमच्या कित्येक पिढ्या याच मातीतून अन्न पिकवून जगल्या आहेत. ही जमीन आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य आहे आणि पुढच्या पिढीची शिदोरी आहे. दुष्काळासारखा आसमानी संकटापुढे आम्ही कधी झुकलो नाही. मग शक्तीपीठाच्या आडाने आम्हाला भूमिहीन करणाऱ्या सुलतानी संकटापुढे आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरून इकराची लढाई लढू, पण शक्तीपीठाचा शासनाचा हा डाव हाणून पाडू, असा एल्गार खानापूर तालुक्यातील घाणवड ग्रामस्थांनी केला आहे. शक्तीपीठ महामार्ग बाधित घाणवड येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत तहसीलदार कार्यालय गाठत नायब तहसीलदार विजय साळुंखे यांना निवेदन दिले. यावेळी अनिल सावंत, अशोक रावतळे, राजदीप सावंत, प्रकाश भोसले, नंदकुमार गोसावी, जयराज भोसले, शांताराम भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. घाणवड गावच्या हद्दीतून शक्तीपीठ महामार्ग जात असून या महामार्गाचे रेखांकन पाहता घाणवड हद्दीतील 250 एकर जमीन महामार्गासाठी जात असून अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. ज्या देवस्थानासाठी हा मार्ग निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्या देवस्थानासाठी आताही रस्ते आहेत आणि यामुळे नवीन महामार्गाची आवश्यकता नाही. शक्तीपीठ महामार्गामुळे घाणवड हद्दीतील सुपीक बागायती शेतजमीन जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन नष्ट होत आहे. जमिनी गेल्यामुळे शेतकऱ्याचा जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता आणि भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवला आहे. गावामध्ये ग्रामसभा घेऊन या प्रकल्पाला विरोध करणारे ठराव मंजूर केले आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी सुपीक बागायती जमिनी संपादित केली जाणार असल्याने शेतकरी भूमिहीन होणार असल्याने त्यांच्या उपजीविकेचे साधन नष्ट होईल. तरी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करावा. घाणवड हद्दीतून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रेखांकन रद्द करावे अशी मागणी करण्यात येते आहे.